अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। यावल तालुक्यातील टाकरखेडा गावाजवळ भालशिव फाट्यावरील वळणावर शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाची आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन 7 विद्यार्थी व चालक जखमी झाल्याची घटना घडली आहे। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे। मिळालेल्या माहितीनुसार शाळेची व्हॅन विद्यार्थ्यांना घेऊन यावलच्या दिशेने जात होती। त्याच वेळी समोरून टाकरखेडा दिशेने येणारी एसटी बस आल्याने भालशिव फाट्याजवळील वळणावर अचानक दोन्ही वाहने समोरासमोर आली। प्रसंगावधान राखत एसटी चालकाने तात्काळ बसवर नियंत्रण मिळवले, त्यामुळे संभाव्य धोका टळला। मात्र दोन्ही वाहनांची किरकोळ धडक झाली। या अपघातात 7 विद्यार्थी तसेच स्कूल व्हॅनचे चालक जखमी झालेत। जखमींना तात्काळ फैजपूर येथील खासने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे। अपघाताची माहिती मिळताच मॉडर्न स्कूलच्या अध्यक्षा नीता गजरे आणि मुख्याध्यापिका जयश्री चौधरी यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली। जखमी विद्यार्थी हे पिंपरी येथील रहिवासी असून ते प्राथमिक शिक्षणासाठी दररोज यावल येथे ये जा करत असतात। घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पुढील तपास सुरू आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।